तर अशा प्रकारचं जर ब्लाऊज आलं तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना टेन्शन येतं की हे ब्लाऊज कसं शिवायचं, हे पॅच कसे घ्यायचे. तर कटिंग करतानासुद्धा दोघं पण पॅच सेंटर घेऊन आणि त्यानंतर छोटीशीच बाही निघते आणि त्यानंतर मी इथं पण जॉईंट देऊन घेतला आणि इथं ह्या पण साईडला जॉईंट देऊन घेतला. म्हणजे इथं जॉईंट दिल्याने काय होतं की आपले हे जे पॅच आहे ना तर हे सेंटरमध्ये येतात. तर हे बघा, हे बघू शकता मी कसे जॉईंट दिलेले इथं. अजून मला कट करायचं आहे आणि दोघं पण साईडला मी असे जॉईंट दिलेले. मग आपल्याला शिवताना हा जो भाग आहे हा बरोबर सेंटरमध्ये येणार दोघं पण याचे. आणि दोघं पण पॅच एकदम समोरासमोर घेतले आणि समोरासमोर येथील अशाच प्रकारे मी ते जॉईंट दिलेले. तर असे तुम्ही जॉईंट देऊ शकता. उलट साईडने वरून दाबटीप द्यायची. असे छान असे जॉईंट दिले की मग आपले पॅच पण एकदम व्यवस्थित येतात. आता हा एक दुसरा जो ब्लाऊज आहे ना तर हा ब्लाऊज कसा आहे तर हा पूर्ण वर्कमध्ये ब्लाऊज आहे. तर याची पण बाही आहे ना 3/4 बाही होती अशी. तर ही बाही बसत नव्हती आणि माझ्याकडे काय पूर्ण हे कलरचं अस्तर नव्हतं. मग मी काय केलं, ही बाही कटिंग करून घेतली, साईड पीस पण कटिंग करून घेतला आणि हा पाठीचा भाग कटिंग करून घेतला. आणि त्यानंतर ही जी कटोरी आहे ना तर ह्या कटोरीला मी जेवढी बसेल ना उरलेल्या कपड्यामध्ये तर ती तेवढी मी कटोरी कट करून घेतली. आणि त्यानंतर इथं हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना हा बरोबर कटोरी आपली ज्या मापाची आहे ना तर ही ब्लाऊज आहे 34 साईजचं प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे. मग मी इथून ह्या ब्लाऊजला कटोरीला इथं जॉईंट दिला आहे, छोटीशी पट्टी लावली म्हणजे इथं वरच्या साईडला आपल्याला अखंड दिसती ही पट्टी इथं. तर इथं माझ्याकडनं आहे ना टीप मारले गेली तर ती मी टीप काढून टाकणार. म्हणजे हा पार्ट आहे ना हा एकच आहे, हा जॉईंट नाही दिलेला. पण आपण अस्तरला अशा प्रकारे जॉईंट देऊ शकतो आणि आपलं जे जॉईंट दिलेलं आहे ना ते आतमध्ये जातं. म्हणजे अशा पण प्रकारे आपण ब्लाऊज ॲडजस्ट करू शकतो. आता हे पण मी ॲडजस्ट केलेलं आहे कारण की 3/4 स्लीव्ज होती आणि आपलं जे कट पीसमध्ये अस्तर होतं ना तर त्यामध्ये पूर्ण 3/4चं ब्लाऊज बसत नाही. मग मी असा हा जॉईंट देऊन घेतला आणि हा जॉईंट आहे ना फिटिंगमध्ये जाणार. म्हणजे आपली ही जी ब्लाऊजची आहे ना ती एवढी फिटिंगच असणार आहे. तर इथून मी माझी ती फिटिंगमध्ये दाबले जाणार, ती दिसणार पण नाही. म्हणजे आपण अशी पण एक आयडिया वापरू शकतो की ब्लाऊज बसताना काय प्रॉब्लेम होतो, कसं ब्लाऊज टाकायचं. तर अशी पण एक पद्धत आपण वापरू शकतो. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.